पुणे महानगरपालिका आणि महसूलचे जमाबंदी आयुक्त यामध्ये वहिवाटीच्या मोजणीबद्दल मागच्या 4 महिन्यापासून वाद सुरू होता. मी स्वतः जमाबंदी आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त कुटुंबावर यांची बैठक घेतली आणि यामध्ये बुधवारपासून वहिवाटीच्या मोजणीबद्दलचा काम चालू होणार आहे. आता जमाबंदी आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्त यामधला जो त्याचा एक विश्वास निर्माण झाला तो सुटलेला आहे आणि बुधवारपासून जे 4 महिन्यापासून पुण्यातल्या जवळपास 400-500 वहिवाटीच्या मोजणीबद्दलचे प्रकरणं पेंडिंग आहे, त्याची अंतिम आता बुधवारपासून होणार आहे. त्यामुळे मोठा दिलासा पुण्यातल्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय व्यक्तींना आणि पुण्यातल्या ज्यांनी फ्लॅट घेतले आहे, घरं घेतले आहेत, ते मोजणी अभावी त्यांचे रजिस्ट्रेशन थांबले होते. आता त्यांना हा दिलासा मिळणार आहे. 4 महिन्याचा तिळा सोडण्यात आम्हाला त्या ठिकाणी जे काही टेक्निकल अडचणी होत्या त्यांना सुटलेल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सूचना दिल्या आहेत. राज्यामध्ये लँड टायटलिंग ॲक्ट असला पाहिजे, जेणेकरून राज्यातल्या प्रत्येक प्रॉपर्टी 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं जतन करणे ही आमची जबाबदारी आहे. आजचा जे प्रॉपर्टी कार्ड आहे किंवा सातबारा आहे, घराचा प्रॉपर्टी कार्ड, जमिनीचा सातबारा हा निश्चित नाही, त्याला मालकी करता येत नाही. हे फक्त रजिस्ट्रेशन आहे, नोंदणीकृत आहे. सातबारा ही अंतिम मालकी नाही आहे. प्रॉपर्टी कार्ड हे त्या ठिकाणी अंतिम नाही आहे. त्यामुळं लँड टायटलिंग ॲक्ट आल्यावर निश्चित प्रॉपर्टी कार्ड लोकांना मिळेल, ज्यातनं जगातल्या कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला या प्रॉपर्टी कार्डवर इन्व्हेस्टमेंट करता येईल. या कायद्याने सर्व हे लिटिगेशन आता बंद होतील. हा कायदा आल्यानंतर आपल्या घराचं निश्चितीकरण झाल्यानंतर कुणालाही कुणाच्या प्रॉपर्टीमध्ये त्या ठिकाणी दखलंदाजी करता येणार नाही. ऑनलाईन ग्रेस्ट कोणी असणार नाही. माझी जमीन यांना विकायची तर दोघंच ऑनलाईन बोलतील, दोघंच ऑनलाईनच जातील रजिस्ट्रारकडे. रजिस्ट्रार आणि आम्ही तिघं आम्ही जमाबंदीकडे जाऊ, ते आमची फोड करून देतील. तातडीनं त्यांचं म्युटेशन होईल. सर्व एका शिफ्टीमध्ये होईल. मध्यस्थी कोणाची गरज पडणार नाही, ना जमाबंदी आयुक्त कोणाची गरज, ना कोणी या ठिकाणी तहसीलदारकडे गरज, ना दोघांच्या मध्यस्थीतून तिसरा एजंट लागणार. आपल्या जमिनीचा कोणाला व्यवहार ऑनलाईन करता येईल आणि त्यामुळं या राज्याच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये एक मोठा दुबईमध्ये लँड टायटलिंग ॲक्ट आहे, त्या ठिकाणी कुणालाही त्या ठिकाणी फसवेगिरी होत नाही. दुबईमध्ये इथून जाऊन दुबईला कुठलंही आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तसं या राज्यामध्ये लँड टायटलिंग झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वच प्रॉपर्टी या कॅशमध्ये येतील. तुम्हाला आपलं जर लोन काढायचं असेल, तुमच्या प्रॉपर्टीवर तुमच्या घराची किंमत लिहिली असेल, तुम्ही ऑनलाईनसुद्धा बँकेला अर्ज करून लोन घेऊ शकता. ऑनलाईन तुमचे फेरफार होतील, ऑनलाईन सुद्धा बोजा चढेल. या राज्यामध्ये एक सुकर पद्धतीने या ठिकाणी जमिनीचा व्यवहार होईल आणि राज्य हे देशातलं पहिलं राज्य असेल, त्या राज्याला लँड टायटलिंग ॲक्ट लागू झाला आहे. सर, जुलैपासून साधारण याची अंमलबजावणी होईल. असा विचार आहे की सुद्धा आमची सुरुवात झाली आहे. काही सजेशन ऑब्जेक्शन आम्ही पब्लिक डोमेनला घेऊ. साधारण जुलै किंवा जास्तीत जास्त नागपूरच्या अधिवेशनात कायदा येईल. पण यातनं सारे अडथळे हे जमिनीचे दूर होतील. देवस्थानच्या जमिनीबाबत निर्णय आहे, प्रस्ताव जो आहे की जो कसणार आहे त्याला ती जमीन नक्की काय तो प्रस्ताव आहे काय? आज आम्ही पब्लिक डोमेनमध्ये महसूलच्या वेबसाईटवर हा कायदा टाकलेला आहे, प्रारूप टाकलेला आहे. कायद्याचं अंतिम नाही आहे. या प्रारूपावर आम्ही ही मागणी जनतेकडनं काही सूचना अर्थाची मागितली आहे. ज्यांचं याच्यात इंटरेस्ट आहे, गुरव समाज आहे त्यांना याची विनंती आहे, देवस्थानचे मालक आहेत त्यांनाही विनंती आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांनाही विनंती आहे. आम्ही हा विचार करतो आहे की देवस्थानचे हक्क अबाधित ठेवून त्यांना कुठेही डॅमेज न करता, देवस्थानचे हक्क कुठेही कमी न करता, काय वहिवाटाचा हक्क असेल जे 100 वर्षापासून वहिवाटदार आहेत, कुळ आहेत त्याच्यावर, त्या कुळाचा हक्क काय असेल एकदा निश्चित करावं लागेल. समजा निश्चित नाही केलं तर 4.5 लाख हेक्टर जमिनी या अशाच पडलेल्या राहतील ज्या आत्ता वादामध्ये आहेत. म्हणजे देवस्थानच्या नावानं आहे, वहिवाटदार वेगळाच आहे.
100 वर्ष झालं त्यांचं काय मूळ वेगळंच लागलेलं आहे. त्यामुळे निश्चित कायदा आणून जसं आपलं सरकार आल्यावर आम्ही मदतमात खेदमतमात कायदा आणला मराठवाड्याकरता निजामाच्या जमिनीकरता 5% पैसे रेडी रेकनरचे भरून आम्ही जमिनी फ्रीहोल्ड केल्या. तसा हा कायदा आणावा लागेल जेणेकरून आपल्याला देवस्थानचे हक्क अबाधित ठेवून आपल्याला या ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी करायची आहे. जर महिन्याभराचा वेळ दिलेला आहे, या सुधारणा येतील, आक्षेप येतील, हरकत येतील, याच्यावर अंतिम ड्राफ्ट तयार होईल आणि मग विधिमंडळामध्ये आम्ही तो सादर करतो. वहिवाटदाराचा जर हक्क तिथे लागला, देवस्थानचे हक्क कसं काय अबाधित राहतील? वाद सगळे तेच आहेत ना, दसांवर एवढे आपण कायद्याने सगळे ताबेमारी होईल. कायद्याने म्हटलं आहे, समजा देवस्थानची जमीन वहिवाटदाराकडे 100 वर्षापासून समजा कुळाकडे आहे, तर देवस्थानला आजच्या रेटिनेटप्रमाणे काही अंश पैसे भरून त्यांच्या चॅरिटेबल संस्थेकडे समजा 20%, 10% जे काही ठरवायचं असेल ते कायदा करून जेव्हा विधिमंडळात हा कायद्यावर चर्चा होईल. चर्चा एवढं सोपं नाही आहे, विधिमंडळात चर्चा होईल. आणि त्यामुळे जे काही एक देवस्थान चालण्याकरता जो काही फिक्स अमाऊंट लागेल, तो फिक्स अमाऊंट सुद्धा या देवस्थानला कसा आहे याचा विचार सरकार करतो. संघटनेचा दबाव आहे का सर? 155 अधिकारी कलमांचा काही संघटनेचा दबाव नाही, माझ्यावर कुठलीही संघटना दबाव टाकू शकत नाही. 155 मध्ये ज्या अधिकाराचा दोष आहे त्यांना सक्तीचा रजू पाठवलेला आहे आणि कठोर कारवाई करण्याचा विचार सरकारचा आहे. सर्व त्या ठिकाणी जे काही आम्हाला कायदेशीर बाबी पूर्ण करायचं ते आम्ही करतो आहे, पण काय कारवाई करणार आहोत. आणि पूर्ण राज्याचं संपूर्ण पुनर्विलोकन सुरू झालेलं आहे. ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचं केलं आहे त्या सर्व प्रॉपर्टी मालमत्ता या त्यांना पुनर्विलोकित करून त्याचे वापस करायचे आहे. चुकीच्या पद्धतीनं लोकांना 155च्या नावाखाली याची जमीन त्याच्या नावानं, त्याची जमीन त्याच्या नावानं, याच्या टायटल त्याच्या नावाने, त्याच्या टायटल त्याच्या नावाने 2000 तहसीलदार जवळपास राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये 155 मध्ये कलमाचा गैरवापर करण्यात आला. शुद्ध लेखनाची दुरुस्ती करण्याचा अधिकार होता, जमिनीत एकामेकाच्या नावावर करून टाकले. अधिकार चुकीचे वापरले आहे. त्यांना वाटतं कधी सरकार तपासणारच नाही, पण हे सरकार पारदर्शी, गतिमान, लोकाभिमुख आहे. त्यामुळे जनता आमच्याकडे येते, आमच्या तक्रारी मांडतात. आज मी करमाळ्यामध्ये होतो, तिथे 400 लोकांनी तक्रारी केल्या आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तक्रारीवर काही अधिकाऱ्यांना आम्ही धारावर धरणार नाही. पण पुण्याच्या 40 लोकांना सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे, म्हणजे 12 लोकांना. बाकीचं आता आम्ही कारवाई पुढच्या 15 दिवसात सुरू. आज आम्हाला आम्ही विधी व न्याय विभागाचे अभिप्राय मागितलेले आहे. विधी व न्याय विभागाचे अभिप्राय मला वाटतं आज जायचे, त्यावर कारवाई करू. सर, 1-2 गुंठ्याचे व्यवहार करताना अद्याप अडचणी येत आहेत, तर 1-2 गुंठ्याचे व्यवहार होत आहेत, कायदेशीर आहेत का नाही? तुकड्यामध्ये कायदा आपण निरस्त केला, त्यामुळं तुकडे मान्य आहे. फक्त रहिवासी क्षेत्रावर, रहिवासी क्षेत्र ज्या ज्या ठिकाणी तयार झाले, PMRDA, NMRDA, पुणे महानगरपालिका, रिजनल प्लानमध्ये गावापासून 200 मीटरपर्यंत हे जे ते रहिवासी अनुज्ञ आहे अशा ठिकाणी तुकडेबंदी आता कायदा रद्द केल्यामुळे तुकडे मान्य आहे. पण शेतीचे तुकडे करता येणार आहे, कारण जर शेताचे तुकडे आपण मान्य केले तर लोक कुठेही जाऊन कुठेही प्लॉट टाकतील आणि त्या ठिकाणी अनियमित डेव्हलपमेंट तयार होईल. आणि त्यामुळं जो रहिवासी भाग आहे, जिथे औद्योगिक क्षेत्र आहे, जिथे वाणिज्य क्षेत्र आहे, त्या ठिकाणी तुकडेबंदी कायदा आता नाही, त्यामुळे तुकडा करता येतो. अनेक ठिकाणी प्लॉटिंग पडते, म्हणजे मला वारंवार सांगतो की अजून थोडा गैरसमज दूर करा जनतेचा, की ज्या ठिकाणी रहिवासी बेल्ट आहे त्या ठिकाणी तुकडा मान्य आहे, म्हणजे 2024 पूर्वीचा. आता मात्र तुम्हाला लेआउट सँक्शन करावं लागेल. एक डेट दिली होती 15/10/2024. शासनाने कायदा करून, विधिमंडळात कायदा करून 15/10/2024 पूर्वी जे तुकडा पडला होता त्याला शासनाने मान्यता दिली रहिवासी बेल्टमध्ये तुकडे पडलेल्या लोकांना. पण आता मात्र 15/10/2024 नंतर लेआउट हे सँक्शन करूनच विकावं लागेल. कुणी याचा गैरसमज करू नये आणि याच्यानंतर गुन्हे दाखल होणार आहे. मी आपल्याला वारंवार विनंती करतो सर्व नागरिकांना, जनतेला आणि बिल्डर्सना, आता कठोर गुन्हे दाखल होणार आहे. 15/10/2024 पर्यंत कोणताही तुकडा मान्य होणार नाही. लेआउट पाळावं लागतील, अधिकृत लेआउट घ्यावे तयार करावे लागतील आणि त्याचं सँक्शन घेतल्याशिवाय रेराचं असेल, PMRDA असेल, NMRDA असेल, जे काही स्थानिक प्राधिकरण असतील त्यांचं सँक्शन घेतल्याशिवाय कुठलाही तुकडा मान्य होणार नाही. 15/10/2024च्या आतमध्ये तुकडे मान्य झाले आहे. यानंतर या कायद्यामध्ये कुठली दुरुस्ती होणार नाही आहे. हा अंतिम कायदा झालेला आहे, त्यामुळे कोणी याच्यामध्ये फसवू नये अशी विनंती आहे.
आता सध्या आम्हाला 15 जून ते 3 जून हा एक वेळ दिलेला आहे जनगणना आयोगाने आणि याच्याबद्दल निवडणूक आयोगाने त्या काळात आम्ही करतात. पुरंदरचा एक प्रश्न होता. संपादनाचं काम कुठपर्यंत आलंय, कशा पद्धतीनं काम पुढे झालं? पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन, पुरंदर विमानतळाचं 98% भूसंपादन पूर्ण झालं आहे. म्हणजे महत्त्वाचा तुमचे मी आभार मानतो मीडियाच्या सर्व पुणे मीडियाचे. तुम्ही ज्या पद्धतीने पुणे पुरंदर विमानतळाकरता आमचं सकारात्मक भूमिका जनतेसमोर मांडली, त्यामुळे शेतकरी आता तयार झाले, रुपये आता शिल्लक राहिलं नाही. मला असं वाटतं आता पुरंदरचा विमानतळाचा मार्ग मोकळा दुसरी गोष्ट भूसंपादन झालं का सहमती मिळाली म्हणजे काय झालं? सहमती मिळाली. 8% सहमती मिळाली, पण ते सुरू झालं. पेट्रोल डिझेलच्या संदर्भात मोदी साहेबांनी आवाहन केलेलं आहे. पेट्रोल डिझेल संदर्भात मोदी साहेबांनी आवाहन केलं. आपले तापे जे आहेत मंत्र्यांचे ते कमी होणार आहेत, कारण गाड्या भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. आमचे ताप्याची काही काळजी करू नका. आम्हाला तापा नाही तर चालतं. आम्ही मुख्यमंत्र्यांची बोलूया विषयावर. पण माननीय प्रधानमंत्री मोदींचे मी महाराष्ट्राच्या जनतेकडनं आभार मानतो. चांगला सकारात्मक संदेश महाराष्ट्र जनतेला मिळाला आहे. पेट्रोल डिझेल या पर्यायाऐवजी इथेनॉल पर्याय, स्वदेशी पर्याय, सोन्याऐवजी या ठिकाणी स्वदेशामधलं त्या ठिकाणी सोनं चांदी जेवढं आहे तेवढंच आपण खरेदी करू, विदेशातलं सोनं चांदी घेण्यापेक्षा. आणि दुसरं त्यांनी म्हटलं की गॅसबद्दल, तर गॅसचा तुटवडा जाणण्यापेक्षा आज आपल्याकडे परमेश्वरांनी पूर्ण सोलर दिलेलं आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या अत्यंत चांगल्या शेगड्या या ठिकाणी आहेत, ज्या सिलेंडरला खूप मोठा पर्याय आहे. म्हणजे सौर ऊर्जेची शेगडी ही पूर्ण स्वयंपाक करू शकतं. आता त्या शेगड्या आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत. आपला जी नैसर्गिक प्राकृतिक संपत्ती आहे तिचा वापर करून आपण गॅस कटोकटी करू शकतो. पेट्रोल डिझेलला इथेनॉल पर्याय आहे. आणि या ठिकाणी तिसरा पर्याय आपल्याला आहे याचा सोने चांदीचा. ती सांगितली मला की विदेशातलं सोने चांदी घेण्यापेक्षा आपल्या देशाचे पैसे आपल्या देशात लागले. एकंदरीत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका स्वदेशी आहे. ती भूमिका देशाने एक्सेप्ट केली. अमेरिका कंपनीकडून काही दंड वसूल नाही झाला अजून. अमेरिका कंपनीकडून बचतीचा सल्ला दिला मला वाटतं हा सल्ला महात्मा गांधीजी या देशामध्ये हा सल्ला अनादी काळापासून आपल्या अनेक आपल्या पूर्वजांनी केलेला आहे. आपले संस्कारात हे आहे, बचत केली पाहिजे. महिलांना तर परमेश्वराचं वरदानच आहे बचतीचं. त्यामुळे मला असं वाटतं ते निवडणुकीसाठी राहुल गांधींनी मोठी टीका केली याच्यावर की हे शानपण मोदींना निवडणुकीनंतरच आलंय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर तुम्ही काय म्हणा? राहुल गांधीला विदेशात जायचं असेल कसे बोलले असते. अमेरिका कंपनीकडून दंड नाही वसूल झाला सर या प्रकरणात. अंजली या प्रकरणामध्ये आम्ही सिव्हिल कोर्टात आहे. आमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल ते आमचा अंतिम निकाल येणार आहे. अमेरिका कंपनीच्या ज्या आरोपी होत्या त्या जेलमध्ये आहेत. आपल्याकडून पार्थ पवारांना वाचवलं गेलं, त्यांच्यावरती अटकेची कारवाई नाही झाली, त्यांना चौकशीला नाही बोलवलं. एक राजकीय पक्षाचे नेते म्हणून तुम्ही त्यांना कसं बघताय? विधिमंडळात मी पूर्ण अहवाल पारदर्शीपणे सादर केला. त्यामध्ये आमच्या रजिस्ट्रेशन ॲक्टप्रमाणे आम्ही पूर्ण कारवाई केली आहे. रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये हेच लिहिलं आहे, घेणारा आणि देणारा हा जेव्हा आमच्या रजिस्ट्रारकडे गेला ते दोघंच दोषी असतात आमच्या कायद्याने. आम्ही दोघांवरच FIR करतो, तिसरा आम्ही FIR करू शकत नाही. पुढची पोलिसांची भूमिका असते का त्या गुन्ह्यात कोण दोषी आहे ते पोलीस पकडतात. आमच्या कायद्याने आम्ही 2 लोकांना आरोपी केला, त्यांना जेलपट टाकला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं आमची प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु यांचं काय झालं, एक चांगलं झालं जर आमचा अहवाल बघितला असाल तर राज्यातल्या यानंतर गव्हर्नमेंट प्रॉपर्टीला कोणी हात करू शकणार नाही असा एक चांगला आम्ही या ठिकाणी धडा घेतला या प्रकरणातनं. आणि आता गव्हर्नमेंट प्रॉपर्टी कोणी हटवू शकणार नाही याकरताचा जो आम्ही नियम तयार केलेला आहे यातनं खूप मोठी राज्याची एक दिशा ठरलेली आहे. त्यामुळे याच्यातला खूप फायदा राज्य सिव्हिल कोर्टाचा निकाल झाल्यानंतर त्याची अंतिम कारवाई करू. कारण सिव्हिल कोर्टमध्ये रजिस्ट्रेशन कॅन्सल आहे. आम्ही रजिस्ट्रेशन रद्द करण्याकरता गेलेलो आहे. सिव्हिल कोर्टाच्या निकालाची वाट बघायची, लवकर निकाल. जामीन मिळाला तेजवानी जे आहे नाही, तेजवानी जेलमध्येच आहे. जामीन मिळाला एका प्रकरणात, जामीन दोन प्रकरणात. अमेरिका कंपनीचा विषय असा आहे, आता तुमच्या IGR कडे काही सुनावणी सुरू आहे, त्याच्यावर तारखा पडतात.
जर तुमच्या सिव्हिल कोर्टात ते रजिस्ट्री रद्द झाली तर आपोआप तो दंड माफ होणार आहे. त्याच्यासाठी ही सगळी लांबण चालली आहे का? असं नाही, असं मग? नाही, असा रजिस्ट्रेशन ऍक्ट नाही आहे. आम्हाला रजिस्ट्री कॅन्सल करावी लागतं कारण आम्ही गव्हर्नमेंटच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड केलेलं आहे. रजिस्ट्रेशन कॅन्सल करणं आवश्यक आहे. ती दंडाची कारवाई वेगळी आहे, ती वेगळी अपील आहे. म्हणजे रजिस्ट्री त्याचा काही कॅन्सल संबंध झाला नाही. तरी दंड वसूल करणार त्याचा काही तुम्ही. संबंध नाही आहे. ते लिगली IGR करणार आहे, त्यामध्ये आपल्याला पुढची कारवाई कळेल. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत का? चर्चा आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दौऱ्यावरती गेलेले आहेत आणि मुख्यमंत्री अमित शहाची भेट घेतली असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. आणि अजित पवारांच्या CBI चौकशी संदर्भात मागणी करतील. शक्ती कायद्यासंदर्भात जो काही टाकले त्या संदर्भात सुद्धा माननीय मुख्यमंत्री त्यांनी कुठल्या विचारता गेले मी तो सोलापूरला होतो, काही चर्चा झाली नाही, पण ते माहिती होतं. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत का? चर्चा होती 5 राज्याच्या निवडणुकानंतर हे दर वाढणार म्हणून. त्यात तथ्य आहे का? आता हे तर माझ्या अधिकारात आज नाही आहे, कारण मी राज्याचा मंत्री आहे. बीडचे ते अविनाश पाटलांचं जे प्रकरण आहे तर पुढे त्याच्यात आणखी कोणी काही आढळलं का? आम्ही पारदर्शीपणे अविनाश पाठक यांच्या सह्या आहे की नाही त्याबद्दल फॉरेन्सिक तपासणी केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या होत्या की बीडचं प्रकरण आहे, नंदुरबारचं प्रकरण आहे, जे भूसंपादन घोटाळ्याचं प्रकरण आहे, याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की प्रत्येक प्रकरण शोधून काढलं, इतका मोठा गैरव्यवहार सुरू केला. कलेक्टरसारखा व्यक्ती जर असे या ठिकाणी भूसंपादनात भ्रष्टाचार करते, हे काही राज्याला मान्य नाही. आम्ही कडक कारवाई केली. यापुढे एवढी मोठी कारवाई कुठल्याही सरकारने केली नाही एखाद्या जिल्हाधिकाऱ्यावर, पण आम्ही या भूसंपादन प्रकरणात कारवाई केली. राज्यात तुम्हाला एक सांगतो आहे, आपल्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना, सर्व जनतेला माझी विनंती आहे, भूसंपादन प्रकरणामध्ये कुणी गैरव्यवहार केला त्याचे गुन्हे दाखल होणार आहे. कुणी भूसंपादन प्रकरणामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, जनतेने गैरव्यवहार करू नये. कारण कधीकधी जनतेकडनं असं होतं की काल झाडं लावतात, झाडं दाखवतात, ही सर्व जनता काही दुःखी नाही आहे. पण 2-3 प्रकरण असं झालं की शेतकऱ्यांनी 1 वर्षापूर्वी झाडं लावले, भूसंपादन होणार आहे. काही व्यापाऱ्यांनी, याच्यामध्ये मोठा प्रमाणात व्यापारी आहे, शेतकरी नाही आहे, व्यापाऱ्यांनी जमीन 1 वर्षापूर्वी खरेदी केल्या, भूसंपादन होणार आहे माहीत झालं. काही अधिकाऱ्यांनी आमचा प्लॅन लीक केला. त्या प्लॅन लीक केल्यानंतर काही रजिस्ट्री वर्षभरात झालेल्या आहेत, त्याचा शोध आम्ही घेतलेला आहे. भूसंपादनाच्या वर्षभरापूर्वी बॅन असतो खरेदी विक्रीला, तरी काही लोकांनी त्या ठिकाणी जमिनी खरेदी केल्या, त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहे. आणि त्यामुळं भूसंपादनामध्ये पारदर्शकता आणण्याकरता राज्याचा भूसंपादन मंत्री म्हणून काम करणार आहे. संदर्भात जो हा मुद्दा मांडला आहे की 1 वर्षापूर्वी त्यांनी झाडं लावली वगैरे, हाच प्रकार तिथे घडलाय. अनेक व्यापारी त्यातही आमचा शोध चालू आहे. 1 वर्षापूर्वी त्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल, त्यांची काय परिस्थिती होती, गुगल मॅप आहे, MRC आहे, काय सर्व आपला सातवत आहे. त्याच्यावर आम्ही कुठलाही 1 रुपये जाणार नाही, याची काळजी घेणार. सरकारने 3 कोटी झाडे लावली होती, 33 कोटी. त्याचं काय स्टेटस आहे? भरतं ऊन भरपूर वाढलं, तापमान पुण्याचं 40चं पुढे. बरं, त्याच्यामध्ये 300 कोटी झाडं लावण्याचा उद्देश आहे. धार्मिक स्थळ पाळले गेले, त्याच्यात तणाव निर्माण झालेला आहे. त्याच्यावर काय म्हणतो? मला वाटतं की ते पोलिसांना मला विचारलं. सर, एक वेगळा प्रश्न. योगायोगानं आपण जगदीश भाऊच्या घरी आहात. जगदीश भाऊंना विधानसभेच्या वेळी विधान परिषद मिळेल असं आश्वासन दिलं होतं. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी जगदीश मुलीचा योग्य विचार करतील. ते आमच्या महत्त्वाचे नेते आहेत. पुण्यामध्ये महत्त्वाचे नेते म्हणून त्यांनी काम केलं आहे, पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे, विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना फॉर्म भरता शेवटच्या वेळी थांबावं लागलं. त्यामुळे जगदीश मुलीबद्दलची आमच्या मुख्यमंत्र्यांची आणि आमच्या पक्षाच्या अध्यक्षांची त्यामुळं काही जास्त जो अधिकार मुख्यमंत्र्यांचा तरी मी आपल्या मनातल्या भावना त्याबद्दल त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सांगेन. हिंदी में देखिए, इस देश में कहीं कोई भी राज्य में लैंड टाइटलिंग एक्ट नहीं है. ये लैंड टाइटलिंग एक्ट आने के बाद जनता को उनकी प्रॉपर्टी एक जिसको कहते हैं कि आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.